या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, मी प्रतीक्षा. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार. आज नवरात्रीची तिसरी माळ आहे. तर नवरात्रीच्या या तिसरी माळेला कोणती माळ घालायची, नवरात्रीच्या या तिसऱ्या माळेला कोणत्या देवीची पूजा करायची, माळ कोणती घालायची, देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा, कोणता मंत्र म्हणायचा, देवीच्या रूपाची माहिती काय, हे सगळं आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. नवदुर्गेतील चंद्रघंटा देवीची तिसऱ्या माळेला पूजा केली जाते. देवीचा शुभ रंग आहे निळा. देवीला दूध साखरेचा खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. देवीला निळ्या फुलांची माळ घालायची आहे, म्हणजेच गोकर्णीच्या फुलांची किंवा कृष्ण कमळाची माळ घालायची आहे. देवीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करायचा आहे. देवीचा मंत्र आहे ओम दैवे चंद्रघंटाय नमः. देवीची माहिती थोडक्यात जाणून घेऊयात. हिंदू धर्मात चंद्रघंटा ही देवी महादेवीची तिसरी नवदुर्गा रूप आहे, ज्याची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते. तिचे नाव चंद्रघंटा आहे, अर्थात ज्याचा घंटासारखा अर्धचंद्र आहे. तिचा तिसरा डोळा नेहमीच उघडा असतो, जो वाईट वृत्तींविरुद्ध लढण्यासाठी तिची सतत तयारी दर्शवतो. तिला चंद्रखंड, वृक्षवाहिनी किंवा चंद्रिका असेही म्हटलं जातं. ती लोकांना तिच्या कृपेने, शौर्याने आणि धैर्याने आशीर्वाद देते. तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप, त्रास, मानसिक क्लेश आणि भूतप्रेतांचे अडथळे दूर होतात. चंद्रघंटा देवीचे 10 हात आहेत, जिथे 2 हातात त्रिशूळ तर एक हातात गदा, धनुष्यबाण, खड्ग म्हणजेच तलवार, कमळ, घंटा आणि कमंडलू आहेत. तिचा एक हात आशीर्वाद मुद्रा किंवा अभय मुद्रा म्हणजेच भय दूर करणारा आहे. ती तिचे वाहन म्हणून वाघ किंवा लांडग्यावर स्वार होते, जे शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. ती तिच्या कपाळावर घंटा दर्शविणारा अर्धचंद्र धारण करते आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी तिसरा डोळा आहे. तिचे रंगरूप सोनेरी आहे. घंटा देवी दुष्टांचा नाश करण्यात सज्ज आहे, परंतु तिच्या भक्तांसाठी ती दयाळू आहे, करुणामय आहे, जी शांती आणि समृद्धीचा वर्षाव करते. तिच्या आणि राक्षसांमधील युद्धादरम्यान तिच्या घंटेतून निघणाऱ्या गर्जनांनी राक्षसांना अर्धांगवायू आणि स्तब्ध केले होते, असं पुराण कथेत सांगितलं जातं. देवी आईचं निवासस्थान मणिपूर चक्रात आहे. देवी चंद्रघंटा देवीची जन्मकथा थोडक्यात जाणून घेऊयात. एकदा देवता आणि असुरांमध्ये भयंकर युद्ध सुरू होतं. त्या युद्धात असुरांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. देवतांचं राज्य महिषासुराने हिसकावून घेतलं. त्याचबरोबर देवाचंही सिंहासन हिसकावून घेतलं. आता तो महिषासूर स्वर्गलोकांचा स्वामी झाला होता. जेव्हा देवतांना स्वर्गातून बाहेर काढलं गेलं, तेव्हा ह्या समस्येचं समाधान म्हणून सर्व देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेशांकडं म्हणजेच त्रिदेवांकडं गेले. तिथं जाऊन देवतांनी त्रिदेवांना सगळी हकीकत सांगितली. असुरांकडून झालेला अत्याचार, इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांचे बळकावलेल्या अधिकारांबद्दल त्रिदेवांना सांगितलं. सर्व देवतांचे म्हणणे ऐकून त्रिदेव अत्यंत क्रोधित झाले. त्या त्रिदेवांच्या मुखातून एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याचबरोबर सर्व देवता गणांच्या शरीरातूनही ऊर्जा निघून ती त्रिदेवांच्या ऊर्जेत विलीन झाली. त्या ऊर्जेतून एका कन्येचा उगम झाला.
अर्थात एक कन्या उत्पन्न झाली. तेव्हा भगवान शंकरांनी तिला आपला त्रिशूळ भेट म्हणून दिला. भगवान विष्णूंनी आपले चक्र प्रदान केले. त्याचबरोबर सर्व देवतांनी शस्त्र अस्त्र प्रदान केले. देवाधिदेव इंद्रांनी आपले वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला. त्याचबरोबर सूर्यदेवाने तेज, तलवार आणि सवारीसाठी वाघ प्रदान केला. त्यानंतर देवी सगळे शस्त्रास्त्र घेऊन युद्धाच्या रणांगणात उतरली. देवीचं ते विशाल रूप पाहून महिषासूर भयचकित झाला. देवी चंद्रघंटा आणि महिषासुरात घनघोर युद्ध झालं आणि या युद्धात देवीने महिषासुरावर विजय मिळवला आणि देवतांची महिषासुराच्या अत्याचारातून सुटका झाली. अशीच माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या दिवशी कोणती माळ, कोणता नैवेद्य, देवीचं स्वरूप कोणतं, देवीची कथा, देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा हे ह्या व्हिडिओतून माहिती होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंटमध्ये ओम देवे मा चंद्रघंटाय नमः आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.